नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांच्या पालकांनो. तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्जन ट्युटोरियल हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आपल्यासाठी मी एक खास अपडेट घेऊन आलेलो आहे. 4थी आणि 7वीला जे विद्यार्थी आहेत त्यांचे शिष्यवृत्तीचे फॉर्म जे आहेत ते सुरू झालेले आहेत. खूप सारे विद्यार्थी जे आहेत ते वर्षाच्या सुरुवातीपासून ह्या परीक्षांसाठी तयारी करतात. त्यांच्यासाठी खरंच हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे. ह्याच्यामध्ये आपण एक्झाम कधी आहे, त्याचं नेमकं टायमिंग काय असणार आहे, कुठले पेपर जे आहेत ते सोबत असणार आहे आणि त्याच्यासाठी परीक्षा शुल्क किती असणार आहे, अशा सगळ्या गोष्टींवर जे आहे ते आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो महत्त्वाचा तुम्हाला ठरणार आहे. तर आपण बघूया, लगेचच या व्हिडिओला सुरुवात करूया. तर परीक्षेचं हे वेळापत्रक इथं दिलेलं आहे. आता ही परीक्षा 4थीच्या वर्गासाठी आणि 7वीच्या वर्गासाठी होते, हे सगळ्यांना माहितीच आहे. आता ह्या परीक्षा ज्या 4थीसाठी जी होती त्याला म्हणतात प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि 7वीसाठी होते त्याला म्हणतात उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा. आता ह्या दोन्ही परीक्षा ज्या आहेत ते खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा पाया जो आहे, स्पर्धात्मक परीक्षांचा पाया हा मजबूत करत असते. त्यामुळे ही परीक्षा खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचं जे अभ्यासाचं करिअर आहे ते खऱ्या अर्थाने घडवण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. आता ही परीक्षा नेमकी कधी होणार आहे? रविवारी होणार आहे 26 एप्रिल 2026ला. आता ही तारीख जर आपण लक्षात घेतली तर तुमच्या हातात आजपासून जे आहे ते जवळजवळ 4 महिन्याचा टाइम जो आहे तो तुमच्या हातात आहे. आता त्या परीक्षेची तुम्ही जोरदार जर तयारी केलीत तर सगळ्यांनाच माहिती आहे शिष्यवृत्ती म्हणून तुम्हाला काय मिळतं ते. 4थीच्या विद्यार्थ्यांना 3 वर्ष जे आहेत ते पैसे मिळत असतात आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना 3 वर्ष जे आहे ती शिष्यवृत्ती मिळत असते. त्यामुळे समजा तुम्हाला शिष्यवृत्ती मिळाली तर तुम्हाला शिष्यवृत्ती चालू होते आणि एक वेगळा अभ्यास करण्यासाठीचा प्रोत्साहन जे आहे ते तुम्हाला मिळतं. त्यामुळे तुम्ही ही परीक्षा कशी पास होता येईल हे बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ह्या परीक्षेमध्ये विषय कुठले असतात तर प्रथम भाषा म्हणजे मराठी आणि त्याच्यानंतर गणित. आता दोन्हीचे मिळून तुम्हाला जवळजवळ 75 क्वेश्चन्स असतात. मराठी भाषेचे 25 आणि गणिताचे 50 असे मिळून जवळजवळ 150 मार्काचा तुमचा पेपर जो आहे तो असतो. आणि ह्याचं टायमिंग जे असतं ते असतं सकाळी 11:30 ते 12:30 म्हणजे 1.5 तासाचा टायमिंग जो आहे तो तुम्हाला मिळतो. त्याच्यानंतर मध्ये काही वेळाचा जो आहे तो गॅप असतो, म्हणजे 2 वाजेपर्यंत जो आहे तो गॅप असतो. त्यानंतर तृतीय भाषा म्हणजे इंग्लिश असते, त्याचा पेपर असतो. आणि चौथा पेपर जो आहे तो तुमचा बुद्धिमत्ता चाचणी. आता इथं दोन्ही एका ठिकाणी 25 क्वेश्चन्स आणि एका ठिकाणी 50 क्वेश्चन, म्हणजे तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी ह्याचे 50-50 क्वेश्चन. आणि ज्या दोन्ही लँग्वेजेस आहेत म्हणजे प्रथम भाषा मराठी आणि तृतीय भाषा जी असते तुमची इंग्लिश, त्याचे 25-25 क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतात. आता ह्याचे पेपर कधी असतात? त्याच दिवशी दुपारी 2 ते 3:30 दरम्यान असतात. म्हणजे तुम्हाला मधला जो वेळ आहे तो जवळजवळ 1.5 तासांचा वेळ तुम्हाला मिळतो दोन्ही पेपरमध्ये. आता ही सुद्धा 150 मार्क, म्हणजे असं टोटल जी तुमची एक्झाम होते ती 300 मार्कची असते. किती मार्कची असते? 300 मार्कची असते. त्यामुळे तुम्ही ह्या परीक्षेची व्यवस्थित तयारी करायची आहे. आता पुढे बघूयात आपण की ह्या परीक्षेचे फॉर्म जे आहेत ते भरायला सुरुवात झालेली आहे. आता हे फॉर्म नेमके कोणी भरायचे असतात? शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र व शुल्क ऑनलाईन भरणे या संदर्भात ह्या स्लाइडमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. तर ह्याच्यामध्ये काय काय सांगितलंय बघूया. नियमित शुल्क जे असतं त्याच्यानुसार तुम्हाला फॉर्म जो आहे तो 30 डिसेंबर ते 2 फेब्रुवारी म्हणजे 2 महिन्याचा जवळजवळ काळ जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे फॉर्म भरण्यासाठी. एवढ्या काळात जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने फॉर्म भरलात तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं विलंब शुल्क जे आहे ते द्यावं लागत नाही. त्याच्यानंतर विलंब शुल्कासह तुम्हाला 3 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी इथपर्यंत फॉर्म भरता येतो. त्याच्यानंतर अतिविलंब शुल्कासह 18 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारीपर्यंत भरता येतो. त्याच्यानंतर अतिविशेष विलंब शुल्क 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी. आता तुम्ही मला सांगा, आता जर हा तुम्ही व्हिडिओ बघत असाल किंवा शाळेचा कोणता मेंबर हा व्हिडिओ बघत असेल तर तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरणं गरजेचं आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला किंवा शाळेला सुद्धा कुठल्याही पद्धतीचे विलंब शुल्क जे आहे ते विद्यार्थ्यांच्या फॉर्मसाठी द्यावं लागणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी शाळांनी जे आहे ते व्यवस्थित पद्धतीने फॉर्म वेळेत भरणं गरजेचं आहे शिष्यवृत्त्यांचे. त्यानंतर पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघतोय की विलंब शुल्क नेमकं किती असणार आहे किंवा विदाऊट विलंब शुल्क जे आहे ते तुमचे फॉर्म फी जे आहे ते किती असणार आहे ह्या संदर्भात जे आहे ते आपण बोलणार आहोत. आता प्रवेश शुल्क जर बघितलं ह्या परीक्षेचं तर ते किती असतं? फक्त 50 रुपये जे आहे ते दिसतंय आपल्याला इथं विलंब शुल्क फक्त 50 रुपये असतं. त्यानंतर बिगर मागास आणि दिव्यांग जे विद्यार्थी आहेत त्यांना 50 असतं.
आणि 7वीला सुद्धा सेम तसंच आहे, फक्त 50 रुपये जे आहे ते प्रवेश शुल्क असतं आणि परीक्षा शुल्क जे आहे ते तुमचं किती असणार आहे, 150 रुपये असणार आहे. म्हणजे असं टोटल जे आहे ते तुम्हाला 200 रुपये जे आहेत ते पे करावे लागणार आहेत परीक्षा ह्याच्यासाठी, परीक्षेच्या फॉर्मसाठी एकूण शुल्क. आणि जे मागास विद्यार्थी आहेत किंवा दिव्यांग आहेत त्यांच्याकरता फक्त 125 रुपये फॉर्म फी राहणार आहे. आता विलंब शुल्काचा जर विचार केला तर पहिल्या विलंब शुल्काला तुम्हाला किती रुपये वाढणार आहेत, तर 50 रुपये वाढणार आहेत. त्याच्यानंतर अजून समजा तुम्ही विलंब केलात तर तुम्हाला प्रतिदिन 10 रुपये किंवा अजून अतिविलंब केलात तर प्रतिदिन तुम्हाला 20 रुपये जे आहेत ते इतकं पे करावं लागणार आहे. खरं तर एवढी गरज पडू नये, तुम्ही ह्या स्लॉटमध्येच व्यवस्थित पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म जर भरलेत तर तुम्हाला 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त किती रुपये पे करावे लागतात, फक्त 200 रुपये पे करावे लागतात. एक्झाम फॉर्म फी आणि प्रवेश फी असं दोन्ही मिळून जे आहे ते तुम्हाला इतकंच शुल्क जे आहे ते भरावं लागतं. त्यामुळे सर्वांनी, शाळांनी जे आहे तो वेळेत फॉर्म भरावा. शक्यतो पालकांनी शाळेत जाऊन जे आहे ते लवकरात लवकर कन्फर्म करून घ्यावं की आपल्या पाल्याचा फॉर्म शिष्यवृत्तीचा भरला गेलाय का नाही. असेच नवनवीन अपडेट घेण्यासाठी तुम्ही विद्यार्जन ट्युटोरियल हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असे नवनवीन अपडेट पहा. धन्यवाद.